धडक दिले होते ते वारेट आणि घोटगाव, त्यामध्ये मात्र वारेट संघाने बाजू मारली. नक्कीच तिसऱ्या दिवसाचा क्वालिफायर संघ वारेट ठरला. आजचा चौथा दिवस अनेक मातब्बर संघ इथे मात्र प्रवेश घेणार आहेत, ज्यामध्ये जीवचंद्र संघाचा पण इथे आगमन झालंय. कुडूस संघ, वारेट, साईगाव. ओके, तर नक्कीच गणेशपुरी संघाचं सुद्धा आज इथे आगमन झालंय. तर बघूयात कोणता संघ आज बाजू मारेल आणि या तीन संघांना धडक देण्यासाठी, त्यांचा चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी पोहोचेल. तर गणेशपुरी संघाकडनं 2 सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते अशोक आणि ललित. नक्कीच जर राजूचा विचार केला गेला तर थोडेसे इनफिट असल्या कारणामुळे मैदानामध्ये उतरू शकत नाही, पण दरम्यान संघाला आणि आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच संघाच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम गणेशपुरी अप्रतिम, ज्याच्या बॅटमधून खेळ सातत्याने करत आला, एक कॉन्स्टंट क्रिकेट ठेवलाय तो राजू. ओके, मॅच स्टार्ट करायची आहे. गणेशपुरी आणि कुडूस संघाकडनं प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो महेश. ओके, महेश सज्ज होते गोलंदाजीसाठी. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडूला मात्र भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. नक्कीच 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केला जातोय. दरम्यान 2 धावा पळून काढल्या जातात आणि या 2 धावेच्या जोरावर आता मात्र संघाचा श्रीगणेशा केला जाईल, सांघिक खातं उघडलं जाईल दोन्ही आकड्यावरती. यस, 2 धावांची पॅनल्टी गणेशपुरी संघाला दिली जाईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा मायनस केल्या जातील. तर चेंडू क्रमांक 2 महेश मया सज्ज होतोय गोलंदाजीवर. यावेळेस बॅटची कडा घेऊन सिली पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. नक्कीच अशोक एका धावेवर समाधान मानायला लागेल. 4 षटकांची मॅच आहे, या दोन्ही संघांनी याचं काळजी घ्यायची आहे. नक्कीच चेंडूंचा खेळ झालाय तो 2 धावसंख्या फलकावर लागली, ती 3. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मात्र पॉवर प्लेचं षटक जर विचार केला गेला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा गणेशपुरी संघ उचलतोय. यस, अशोक ज्याच्या खांद्यावर खूप सारी जिम्मेदारी असणारे आहे, कारण की जर विचार केला तर राजू ज्याची साथ अशोकला नेहमी भेटत असते, तो मात्र इन्फिट असल्या कारणामुळे मैदानाच्या बाहेर आहे आणि अशोकवर आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी खूप जास्त असेल आणि त्याची साथ निभावण्यासाठी एक डावकर आताचा फलंदाज ललित मात्र सज्ज होतोय. काय करतोय ललित यावर खूप सारे कारोमतार असणार आहे ललितवर सुद्धा. तर बघूयात षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावर लागली ती 3. चेंडू क्रमांक 3 महेश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी ललितच्या विरोधात. यावेळेस मात्र चेंडूला लाफ केलाय, चेंडू येतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, ट्रॅव्हल होईल अचूकरित्या. चेंडूला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान लॉंग ऑफच्या रिजन पर्यंत, दरम्यान फेकी पर्यंत रनिंग बिटवीन विकेट खूप सुंदर होतं, चांगला तालमेल होता दोघांमध्ये, कॉम्बिनेशन सुद्धा चांगला होता आणि त्याच्या जोरावर धावा ह्या पळून काढल्या जातात 2 आणि या 2 धावेच्या जोरावर धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र जाऊन पोहोचली ती 7 गुणलेखक दर्शवताना 5 या आकड्यावरती. नक्कीच मंदगतीचा खेळ पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा जर विचार केला गेला तर पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि नक्कीच मोठे फटके मारण्यासाठी फलंदाजांना आवृत्त केला जातो, पण नक्कीच गणेशपुरीचा विचार केला गेला तर थोडासा मंदगतीचा खेळ पाहायला मिळतोय. गॅपच्या शोधामध्ये गणेशपुरी संघ उतरलाय. बघूयात पुढच्या चेंडूवरती काय करेल महेशच्या विरोधामध्ये. यावेळेस नक्कीच गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर, राखार चौकार. धन्यवाद डीजे. या 4 धावांच्या जोरावर धावसंख्या आता मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती यस 4 चेंडूंच्या खेळानंतर 9 धावसंख्या फलकावर लागली गेली आहे. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूचा विचार केला गेला तर नक्कीच 2 धावा पळून काढल्या गेल्या होत्या, नक्कीच अशोक याच्या बॅटमधनं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव अंकित केली गेली, ललित याला मात्र स्ट्राईक दिली गेली. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा पळून काढल्या गेल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती ललितने मात्र
ओळखलं की नक्कीच संघ कुठून तरी आता मात्र बॅकफुटला ढकलला जातो. इथून मात्र रनांची गतीला जोर द्यावा लागेल आणि नक्कीच गॅपच्या शोधामध्ये काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये चेंडूला मात्र ट्रॅव्हल केला सरळ 4 धावांसाठी चौकाराच्या रूपात आणि धावसंख्या मात्र 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर फळकावर लागली ती 9 या आकड्यावरती. अजूनही पॉवर प्लेचा चेंडू षटकातील 2 चेंडू बाकी. या 2 चेंडूवरती काय करतील, काय बिघडेल, काय घडेल बघूयात. पुन्हा एकदा महेश कमबॅक करतोय का आपल्या गोलंदाजीच्या वरती ललितच्या विरोधामध्ये पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, अचूक चेंडू हाताळला गेला. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण की ज्या प्रकारे ललितने मात्र रिव्हर्स स्वीपचा टान्स घेतला त्या प्रकारे गोलंदाजाने मात्र ओळखलं आणि चेंडूची मात्र दिशा चेंज केली. चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा टाकला. ललितला मात्र या चेंडूवरती बांधून ठेवलं. नक्कीच लेगबायच्या रूपामध्ये 1 धाव अंकित केली जाते. पंचांचा इशारा येईल लेगबायचा रूप आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती 10. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जातोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय बघूयात. चेंडूला मात्र अडवला जातोय. दरम्यान 1 धाव अंकित केली जाईल. नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर एक नेल्सन आकड्यावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. नक्कीच कोणत्याही प्रकारचा विकेट मात्र गमावलेला नाही. दोन्ही संघांची जर विचार केला गेला तर स्थिती अजूनही स्टेबल आहे. नक्कीच विकेट कोणत्या प्रकारचा गमावला नाही. 11 धावसंख्या फळकावर लागली. दुसरं षटक प्रगतीपथावर आणण्यासाठी कोणता गोलंदाज प्रमोट केला जाईल कुडूस संघाकडनं ते आधी ऐकूयात एक मधुर संगीत आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. ओके, तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा पॅनल्टीच्या ज्या मायनस केल्या जातात आणि धावसंख्या फळकावर लागली ती 9. ओके, 9 धावा फळकावर लागल्या गेल्या. तर 2 धावा मात्र पॅनल्टी दिली गेली होती. ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी राहील आणि गणेशपुरी संघाची ड्रेसिंग थोडीशी चुकली. ओके, 9 धावसंख्या फळकावर लागली गेले. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रमोट केलं गेलं राकेश याला. बघूयात राकेश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय अशोकच्या विरोधामध्ये. नक्कीच जर विचार केला अशोकचा तर रन मशीन ऑफ दी गणेशपुरी असं सुद्धा अशोकला म्हटलं जातं. पूर्णपणे जिम्मेदारी अशोकवरती संकटमोचक ठरेल का. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. झेल होती की काय बघायची. यस, बडी मछली चाल में फसती हुई अशोक के नाम से. यस, कम ऑन डीजे. आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा. दरम्यान माननीय श्रीयुत एकनाथजी ठाकरे यांच्याकडून साईगाव इव्हन ट्रॉफीसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. तर वळूयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. ज्या प्रकारे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक संपलं गेलं, धावसंख्या फळकावर लागली होती ती 9. अशोकने कुठेतरी ओळखलं माझा संघ बॅकफुटला जातोय, मोठे फटके खेचावे लागतील नक्कीच. आणि राकेशच्या विरोधामध्ये मोठ्या फटक्याच्या नादामध्ये मात्र चेंडू मात्र तेवढासा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. चेंडूमध्ये फटका मात्र फसला आणि यस, शॉर्ट मिडॉनच्या रिजनमध्ये चेंडूला मात्र अचूकरित्या कलेक्ट केला गेला. विकेट क्रमांक पहिला हादरा बसला तो गणेशपुरी संघाला. नक्कीच राकेशचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी करतोय. नक्कीच मापून जोपून कॅल्क्युलेशन करून गोलंदाजी केली जाते. दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा राकेशाचा. या वेळेस अप्रतिम चेंडू होता, सुरेख चेंडू हाताळला, खोलवर डप्पाचा चेंडू होता. फलंदाज ललित याला मात्र या चेंडूवरती हतबल केलं. या चेंडूवरती झुकावं लागलं. पूर्णपणे बांधून ठेवणारा हा चेंडू होता. सुरेख लाईन पकडली गेली ललितच्या विरोधामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. नक्कीच राकेशचा विचार केला गेला तर प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातोय यंगस्टार कुडूस संघाचा. नक्कीच अनेक वेळेला त्याने सुद्धा गोलंदाजीच्या कारोमदारावरती यंगस्टार कुडूस संघाला अनेक सारे टुर्नामेंट जिंकून दिलेत. दरम्यान पुढचा चेंडू
यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल, बघूयात रनआउटची संधी क्रिएट होते का. दरम्यान नक्कीच पंचांचा इशारा येईल, एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्याही फळकावर जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना 3 चेंडू जर विचार केला गेला, पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा बसला तो अशोक याच्या रूपात. त्यानंतर दुसरा चेंडू मात्र सुरेख कमबॅक केला होता. तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव अंकित केली जाते. चौथा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची चुकी न करताना चेंडूला कलेक्ट केलाय. विकेट क्रमांक दुसरा. कम ऑन डीजे. आता डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी भावेश मारतो या 50. आता डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो नक्कीच भावेश पवार ज्याची ख्याती पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगभरात पसरत चालली आहे. नक्कीच साता समुद्र पार ज्याने क्रिकेट एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवला तो मॅन फ्रॉम गुरसई, द रनिंग मशीन, एक लेफ्ट हँडेड बॅट्समन, नॅचरली मोठे फटके मारणारा, ओळखला जाणारा मॅन फ्रॉम गुरसई भावेश पवार याचा हा गाणं नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवलं डीजे शुभम, डीजे प्रतीक. यावेळेस नक्कीच चेंडूवरती लाभ केला जातो. चेंडूला मात्र भिरकावून दिला या एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. चेंडू चवळ ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. ललितच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. आता डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑल टाइम गोरसाईचा भावेश पवार यो लेफ्टी. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती माझा गुणलेखक दर्शवताना 14 धावसंख्या फळकावर लागली गेली आहे. नक्कीच ललित एका बाजूने मात्र पूर्णपणे आपल्या संघाची पारी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज होत आहे. यावेळेस नक्कीच हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला मात्र कलेक्ट केला जातो. एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघूयात फेकी परंत 2 धावा पळून काढल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर होता. दोघांमध्ये चांगला तालमेल होता आणि गणेशपुरी संघाचं जर म्हटलं गेलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानणारा संघ म्हणून गणेशपुरी संघाला ओळखलं जातोय. नक्कीच जरी 2 विकेट पडले असतील, 2 मोठे फलंदाजांचा विकेट जरी गायब झाला असेल तरी पण या संघाला मात्र तेवढासा फरक नाही पडत, कारण की मोठी बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. नक्कीच ललित एका बाजूने पारी सांभाळताना पाहायला मिळतोय. जर विचार केला ललितचा तर वैयक्तिक 13 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर विचार केला संघाचा तर धावसंख्या फळकावर लागली ती 16. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साजिद सज्ज झालाय. बघूयात साजिद काय करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत जर कुडूस संघाचा विचार केला तर चांगल्या स्टेबल स्थितीवरती आपल्याला कुडूस पाहायला मिळतो. नक्कीच गणेशपुरी संघाला इथून मात्र रनांची गतीवरती जोर द्यावा लागेल, रनांच्या गतीवरती भार द्यावा लागेल. मोठ्या षटकार आणि चौकारांशी मात्र संबंध ठेवावे लागतील. तर बघूयात साजिदच्या विरोधामध्ये गणेशपुरी संघ काय रणनीती यूज करतोय. पहिला चेंडू साजिदचा. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय चेंडू. नक्कीच चेंडू येतोय, अडवलं जाईल नक्कीच आणि एका धावेवर समाधान मानायला लागेल. ललितला मात्र स्ट्राईक दिली जाते. नक्कीच या फलंदाजाने मात्र हितेश विचार केला तर हितेशचा नक्कीच फलंदाज ललित याला मात्र जिथपर्यंत तुम्ही जास्त स्ट्राईकवर ठेवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण की ललितने मात्र पूर्णपणे या खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि त्यानुसार गॅपच्या शोधामध्ये फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने ज्याने पारी सांभाळून ठेवली वैयक्तिक 13 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे संघासाठी संकट मोचक होईल का. नक्कीच श्री गणेशा झाला होता पहिल्या चेंडूवरती ललितच्या बॅटमधनं. पहिला पुढचा चेंडू यावेळेस सुरेख लाईन पकडली गेली. ललित मात्र बॅटच्या रेडिएशनमध्ये पट्ट्यामध्ये आला नाही चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. नक्कीच चेंडूला मात्र गती दिली होती. ललितच्या विरोधामध्ये महारा केला जातोय तो गोलंदाज साजिद याचा
आणि अप्रतिम चेंडू हाताळला गेला. दुसरा चेंडू हाताळल्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावली. ती धावसंख्या फलकावर 17 या आकड्यावरती. जर विचार केला 17 या आकड्याचा तर नक्कीच क्रिकेट इतिहासामधला अशुभ आकडा याला म्हणून ओळखला जातोय. तो अशुभ आकडा कोणाला ठरेल, गणेशपुरी संघ की कुडूस? पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केलाय. झेल होते की काय बघायची आहे. यस, बडी मछली जाल में फसती हुई हा अशुभ आकडा नक्कीच ठरला गणेशपुरी संघाला. 17 ललित. याच्या नजरेनं होती भले भले गार, वरून दादाचा हाय रॉयल कारभार. हे समाजसेवक खंबीर, स्वभाव हाय एक नंबर. समाजसेवक खंबीर. धन्यवाद टीचर. नक्कीच आता मात्र ललितचा विकेट पडल्यानंतर हितेश याच्यावर खूप सारी जिम्मेदारी आहे. ग्रामीण प्रीमियर लीगचा जर विचार केला गेला तर सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी ज्याने केली होती तो हितेश चांगल्या फॉर्ममधून ट्रॅव्हल होतोय आणि आता मात्र तो फॉर्म कॉन्स्टंट ठेवतोय का बघूयात आज या A1 ट्रॉफीमध्ये साईगावच्या नगरीमध्ये, कारण की त्या फॉर्मची खूप गरज आहे संघाला सुद्धा आणि गावाला सुद्धा. नक्कीच कारण की विरोधामध्ये तेवढाच बलाढ्य संघ आपल्यासमोर कुडूस दिसतोय आणि कुडूसच्या विरोधामध्ये तेवढ्या प्रकारचा फटकेबाजी करणे आता मात्र या 2 षटकांमध्ये कुडूसने दाखवून दिलं. एक गोलंदाजी काय असते, चांगल्या फलंदाजांच्या विरुद्ध एक मोजून मापून गोलंदाजी कशी केली जाते. पूर्णपणे साजिद मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक षटक तिसरं हाताळण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे पुढचे 3 चेंडू काय करतोय हितेश आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. म्हटलं होतं हितेश फॉर्म कॉन्स्टंट ठेवतोय का, आणि तो फॉर्म मात्र हितेश दाखवताना. समाजसेवक खंबीर, स्वभाव हाय एक नंबर. आहे दिलाचा दिलदार, आहे दिलाचा दिलदार. याच्या नजरेनं होती भले नक्कीच चेंडूची गती मात्र मापली गेली आहे. नक्कीच आपल्या बॅटच्या रेडिएशनमध्ये चेंडू आला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिला 6 धावांसाठी. या 6 धावांच्या जोरावर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती आकडा क्रमांक 23 या आकड्यावरती. नक्कीच 23 रन्स ऑफ दी ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. खूप मोठे विकेट गमावले गेले अशोक, ललित आणि मयूर, कारण की हे 3 अशोक, ललित आणि मयूर पूर्व पश्चिम असे आधारस्तंभ मानले जातात गणेशपुरी संघाचे. नक्कीच त्यानंतर जिम्मेदारी खांद्यावरती घेतली. नक्कीच जेव्हा जेव्हा खांद्यावरती जिम्मेदारी येते तेव्हा मात्र एक नवीन खेळाडू निर्माण होत असतो आणि या हितेशनी गेल्या काही दिवसांपासून ही जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडताना आपल्याला दिसतोय. जर विचार केला ग्रामीण प्रीमियर लीग जी वदेश्वर इथे झाली आहे तिथे अप्रतिम सुरेख फलंदाजी करताना तो हितेश मात्र तो फॉर्म कॉन्स्टंट ठेवताना आपल्याला आज या साईगावच्या क्रीडा नगरीमध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला. यस, इट इज द मॅक्सिमम. कम ऑन डीजे. पाच. धन्यवाद डीजे. विचार करायला गेला तर आता मात्र कुडूस संघाला खरा घाम फुटायला सुरुवात झाली, कारण की हितेश खूप जास्त फॉर्ममध्ये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर लागली ती 29. चेंडू पाठवायचे दुसरा. नक्कीच आता मात्र कुडूस संघाला टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलं, कारण की फलंदाजीवरती हितेश आला होता. सुरुवात मंदगतीने केली, कासवाच्या गतीने सुरुवात केली, पण नक्कीच एक विजयाच्या शोधामध्ये पोचत गेलाय. दरम्यान माननीय श्रीयुत अरुण सांगो पाटील, साईगावचे पोलीस पाटील यांचं इथे आगमन झालंय. शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचं आहे आणि मंचाची शोभा वाढवायची. वेलकम, तुम्ही आज इथे आलात आणि या साईगाव A1 ट्रॉफीमध्ये ट्रॉफीचा मात्र मंचाची शोभा वाढली म्हणून धन्यवाद.
तर वळूयात पुन्हा एकदा मॅचमध्ये. आता मात्र गोलंदाजाला खरी परिकष्ट करावी लागेल, कारण की 2 चेंडूवरती सलग 2 मोठे फटके मारल्यानंतर थोडासा प्रेशर हा गोलंदाजाच्या खांद्यावरती येत असतो. जर किती मोठा गोलंदाज असो, जर हितेश सारखा फलंदाज आक्रमक फलंदाजी करत असेल, आता मात्र हितेशने आपला मूड मात्र चेंज केलाय आणि एक आक्रमकरित्या मात्र ठेवून दिलाय. पुढचा चेंडू हॅट्रिक षटकाराची होते का? दरम्यान यावेळेस मात्र लाईन आणि लेंथ भरकटले. हा आहे खरा मॅचचा प्रेशर, हा आहे खरा हितेशचा प्रेशर. ज्या प्रकारे 2 चेंडूवरती हितेशने मात्र आक्रमक फलंदाजी केली, त्यानंतर वाईड लाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, पण दरम्यान चेंडू मात्र जास्तच बाहेर पडला गेला आणि नक्कीच ऑफसाईड चेंडू जास्त हाताळला गेला आणि पंचांचा इशारा येईल. अतिरिक्त धावेच्या जोरावर वाईड. पुन्हा एकदा हितेश मात्र सज्ज होतोय. षटकार हॅट्रिक हितेशच्या बॅटमधून आज निघेल का बघूयात. यावेळेस मात्र नक्कीच चेंडूवरती प्रहार केला जातोय. कॉर्नरच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडूला अचूकरित्या कलेक्ट केला जातो. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा पळून काढल्या जातात आणि या 2 धावेच्या जोरावर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या ही फळकावर जाऊन पोहोचते ती 32 रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच षटक क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 फळकावर लागली गेली आहे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणता प्रमोट होतोय बघूयात. दरम्यान वरडगावचे पोलीस पाटील माननीय श्रीयुत अशोक यांचं सुद्धा इथे आगमन झालं. वेलकम. तुम्ही सुद्धा शाही सन्मानात मंचावर येऊन बसायचं आहे. त्याचबरोबर माननीय श्रीयुत मोहनजी जाधव यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तुम्ही सुद्धा शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचं आहे. वेलकम. तर षटक क्रमांक 4 हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चंदन याला मात्र प्रमोट केलं गेलंय. आता मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते ती रोशन याच्याकडे. नक्कीच रोहनला मात्र आता मात्र इथून पार्ट टाइम जॉब करावं लागेल, कारण की हितेशला जेवढी जास्त तुम्ही स्ट्राईक द्याल तेवढं चांगलं आहे. यावेळेस मात्र पंचांचा हात खोलला जातोय. अतिरिक्त धावेचा इशारा केला जाईल. अतिरिक्त धावेच्या जोरावर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती 33. या आकड्यावरती नक्कीच एक सन्मानजनक स्कोर आता मात्र उभा राहिलाय. जर षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर धावांच्या गतीला कुठेतरी ओढ लावली होती. त्यानंतर जसा स्ट्राईकवरती हितेश आला त्याने मात्र रनिंग वाढवून दिली. नक्कीच स्पीड वाढवला गेला धावांचा आणि नक्कीच धावसंख्या फळकावर लागली ती 33. चंदन मात्र सज्ज होतंय. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती नक्कीच पहिला चेंडू कमबॅक केला जातोय वाईड टाकल्यानंतर. पुन्हा एकदा रोहनच्या विरोधामध्ये चंदन काय करतोय बघूयात आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र रोहन, यस, तरबूजे को देखकर खरबूजे ने भी अपना रंग बदल दिया. या कल्याण तालुक्यात गावात हिरा चमकून कैसा आला. समाज सेवेची कार्याची आवड है दादाला. अभिमान वाटे जनतेला, जनतेला गो अभिमान वाटे जनतेला. विश्वनाथ भोईरा सेनेचा वाघ आला ना, विश्वनाथ भोईरा सेनेचा वाघ आला. धावसंख्या फळकावर लागल्या त्या 39. दरम्यान माननीय श्रीयुत साईगावचे पोलीस पाटील अरुंद चांगो पाटील यांच्याकडून मंडळासाठी 3000 रुपयाची देणगी आलेली आहे, रक्कम आली आहे. धन्यवाद. अशीच तुम्ही साथ नेहमीच एवन ट्रॉफीसाठी करत राहा अशी अपेक्षा. धन्यवाद. ओके, तर वळूयात पुन्हा एकदा मॅचमध्ये. आता मात्र म्हटलं होतं मी जेव्हा मॅच स्टार्ट झाली आहे, जेव्हा अशोकचा विकेट पडला त्यानंतर म्हटलं होतं गणेशपुरी संघाचे जरी विकेट गेले तरी बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. कोणताही फलंदाज येऊन षटकार मारू शकतो, ती त्यांच्यात हिंमत आहे, कारण की प्रॅक्टिस तेवढी आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस बाउन्स चेंडू टाकला होता, आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण किस्मत भी दे जाएगी, बहादूर का साथ. चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच 2 धावा पळून काढल्या. तर 3री धावेचा प्रयत्न केला जातो. रनिंग द बिटवीन विकेट खूप सुंदर होते आणि दरम्यान 3 धावा पळून काढल्या जातात आणि या 3 धावेच्या जोरावर आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ही फळकावर जाऊन पोहोचेल ती 42 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झालाय तो 3. धावसंख्या फळकावर लागले 42. नक्कीच एक सन्मानजनक स्कोर मात्र उभा राहायला गेला आणि या स्कोर उभा राहण्याची खूप सारी जिम्मेदारी होती ती. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र हितेशने चेंडूवरती प्रहार केलाय पण सरळ चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बडी मछली जाल में फुसती हुई हितेश पाटिल के नाम से. कम ऑन डीजे. नक्कीच हितेशने मात्र अनुमान लावला होता. मोठ्या फटक्याच्या नादामध्ये गेला होता. नक्कीच काउ कॉर्नरच्या रिजनमधून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला असता पण थोडी ताकद कमी पडली आणि दरम्यान खेळाडू मात्र तैनात होता. त्या खेळाडूला मात्र हितेशची किंमत माहिती होती कारण की मागच्या षटकामध्ये ज्याने 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारले होते त्या फलंदाजाला मात्र कुठेतरी विकेट घ्यावं लागेल आणि मात्र विकेट घेतला गेला. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता तेवढा काही चेंडूचा फायदा उचलता आला नाही. चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये भिरकावून दिलाय. धावा मात्र अंकित केल्या जातील त्या 2 धावेच्या जोरावर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचेल ती 44. या आकड्यावरती अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा एक चेंडू, शेवटची एक अपॉर्च्युनिटी. नक्कीच फलंदाज रोहन सज्ज होतोय ज्याच्या बॅटमधून एक देखना स्ट्रोक निघाला होता. मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवतोय. या चेंडूवरती काय करतोय बघूयात. शेवटचा चेंडू रोहन स्लोवर चेंडू हाताळला होता. चेंडूला मात्र स्लेट ड्राईव्ह खेळून काढलाय. झेल होते की काय बघायची आणि दरम्यान झेल घेतली जाते. यस, रोहनला सुद्धा परतावं लागेल. अखेर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागली ती 44-45 धावांचं आव्हान ठेवलं. यस, वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसवली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसवली. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली. झोल्यावर बैसून झुलली.
हॅलो. तर प्रथम फलंदाजी करताना जर विचार केला गणेशपुरी संघाचा, तर नाणेफेक हारल्यानंतर आमंत्रित केलं होतं फलंदाजी करण्यासाठी गणेशपुरी संघाला. नक्कीच ड्रेसिंग कंपल्सरी होती आणि ती 2 धावांची पॅनल्टी देताना 2 धावांची पॅनल्टी घेऊन गणेशपुरी संघाचा जर विचार केला 4 षटकांमध्ये धावसंख्या फळकावर लागली ती 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलं यंगस्टार कुडूस संघासमोर. 2 सलामीचे फलंदाज यश महेश भोईर आणि फ्रॉम कुडूस अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट उत्कृष्ट खेळत आलेला हा फलंदाज सज्ज झालाय फलंदाजी करण्यासाठी आणि त्यांचेच साथ निभवण्यासाठी सौरभ हडकमोळ आणि महेश भोईर 2 सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच 45 धावांचं आव्हान या मैदानाचा जर विचार केला गेला तर फलंदाजांना परिपक्व भरून असणारा हा मैदान, कारण की गेल्या 3 दिवसामध्ये जर तुम्ही विचार केला गेला तर अनेक सारे फटके मोठे मोठे आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाले होते आणि नक्कीच फलंदाजांना परिपक्व असणारं मैदान. तर 44 धावांचा विचार केला गेला तर या मैदानाचा विचार केला तर तब्बल सर्वाधिक स्कोर या मैदानावरती लावला गेला तो जवळजवळ 65 धावांचा नक्कीच. आणि सर्वाधिक एका षटकामध्ये जास्त धावा मारल्या गेल्या त्या जोडल्या गेल्या त्याचा सुद्धा विचार केला गेला तर तेजस ठाकरे याला मारल्या गेल्या होत्या त्या तब्बल 24 धावा. म्हणजे विचार करा फलंदाजांना किती परिपक्व असणारा हा मैदान. तर आता मात्र 24 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज असताना 2 सलामीचे फलंदाज कुडूस संघाकडनं प्रमोट झाले ते महेश भोईर आणि सौरभ हडकमोळ. प्रत्येक चेंडू मागे जर सरासरीचे विचार केले तर 1.8ची सरासरीने मात्र रनांची गतीला द्यावं लागेल ओढ जर विजयश्री खेचून घ्यायची असेल तर. सुरुवात होते मॅचला. पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आलाय. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस चेंडू होता. बॅटची कडा सुद्धा घेतली असती या चेंडूने, म्हणजे गोलंदाजाला सुद्धा अपॉर्च्युनिटी आणि फलंदाजाला सुद्धा अपॉर्च्युनिटी. काय चेंडू होता, सुरेख चेंडू हाताळला गेला. गोलंदाज पांडुरंग याच्या माध्यमातून. यस, पांडुरंगचा विचार केला गेला तर मोठमोठ्या फलंदाजांना ज्याने नाचवलाय तो फलंदाज पांडुरंग. गोरसाईच्या विरुद्धामध्ये कुडूस इथे टुर्नामेंटमध्ये काय गोलंदाजी केली होती अप्रतिम. तोच पांडुरंग आत्ता मात्र सज्ज होतोय गोलंदाजीवरती पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी. दुसरा चेंडू यावेळेस हो व्हॉट अ डिलिव्हरी, सुरेख चेंडू अप्रतिम. म्हटलं होतं या गोलंदाजाने दोन चेंडूंचा खेळ झाला. सुरेख 2 डिलिव्हरी हाताळल्या गेल्या. नक्कीच आता मात्र फलंदाज महेश याला मात्र बांधून ठेवले गोलंदाजीवरती. तिसरा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी हाताळली गेली. म्हटलं होतं या पांडुरंगने अनेक साऱ्या फलंदाजांना बांधून ठेवलेलं होतं. अनेक साऱ्या फलंदाजांना अक्षरशः घाम पडले. हा गोलंदाज मात्र सज्ज होते. महेश भोईरच्या विरोधामध्ये या प्रकारची गोलंदाजी म्हणजे नक्कीच गोलंदाजाची ताकद ओळखा. नक्कीच पुन्हा एकदा 3 पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर असताना 44 धावांचा पाठलाग करता 45 धावांचा पाठलाग करताना पहिले 3 निर्धाव चेंडू हाताळले गेले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज पांडुरंग सज्ज. यावेळेस मात्र स्लो राम डिलिव्हरी हाताळली होती. पंचांकडे दाद मागितली जाईल. महेश भोईर याच्या डोक्यावरती आता मात्र खूप सारा प्रेशर आहे, कारण की सलग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 निर्धाव चेंडू हाताळणे नक्कीच छोटी गोष्ट नाहीये मित्रांनो. कारण की जर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनेकदा गोलंदाजांना मार खाताना बघितले, पण आता मात्र इथे फलंदाज मार खातोय. कारण की काय व्हेरिएशन हाताळतोय. प्रत्येक चेंडू मागे प्रेडिक्शन कॅल्क्युलेशन करून चेंडू हाताळला जातोय. फलंदाजाचा स्टान्स ओळखला जातो आणि त्याच्या 2 पाऊल पुढे राहून चेंडू हाताळला जातोय. सुरेख गोलंदाजी. नक्कीच प्रमुख गोलंदाज म्हणून पांडुरंग याला गणेशपुरी संघाकडे का ओळखलं जाते त्याची उत्तर मैदानात. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. झेल होती की काय बघायची. सुवर्ण संधी. यस, महेश भोईर अखेर 5व्या चेंडूवरती महेश भोईरला मात्र परतावं लागलंय मैदानाच्या बाहेर. दीपेश भोईर ऑलराऊंडर बॉलिंग बॅट
बॅटिंगला त्याचे दार. जयेश भोईर फलंदाज मारतोय लगातार 3 षटकार. करण पाटील मयूर कसार आमचं फलंदाज हान दमदार. अक्षय पाटील गीते शिंगेची राग निकेतन हान दमदार. हे मोहन पाटीलांनी अशी धन्यवाद पाटील- डीजे. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. कुडूस इथे जी मॅच झाली होती गणेशपुरीच्या विरोधामध्ये गुरसई पवन केने मॅन इन फॉर्म जो खूप जास्त फॉर्ममध्ये होता A1 पवन, त्याच्या विरोधामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. 5 निर्धाव चेंडू हाताळले होते. तोच गोलंदाज आज मात्र इथे सुद्धा महेश भुईरच्या विरोधामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. 5 निर्धाव चेंडू हाताळले. नक्कीच मोठमोठ्या फलंदाजांना काय या गोलंदाजाने घाम फोडले त्याचं मात्र उत्तर दाखवून दिलंय. आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो कयेश पटेल. जिम्मेदारी खूप सारी असणार आहे, कारण की जो प्रेशर महेशने देऊन गेलाय तो प्रेशर रिलीज करून खेळ दाखवावं लागेल कयेशला, कारण की सातत्याने गोलंदाजी उत्कृष्ट करत असलेला गोलंदाज आज मात्र A1 ट्रॉफी साईगावच्या नगरीमध्ये आपली पूर्णपणे छाप सोडताना या टुर्नामेंटचा विचार केला गेला तर 5 निर्धाव चेंडू हाताळणारा पहिला गोलंदाज ठरतोय तो गणेशपुरी संघाकडनं पांडुरंग. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला गेला आणि नक्कीच एक धावांकित केली जाईल एका धावेच्या जोरावरती. आता मात्र षटक मात्र संपलं गेलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानावरती धावसंख्या फळकावर लागली ती 1 विकेटच्या नुकसानावर 1. कमॉन डीजे. तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, Everybody now, come on, clap, 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 clap. राज्य साईबालेचा तो खास राजू पाटील आला नवस. राज्य साईबालेचा तो खास राजू पाटील आला नवस. होते चर्चा गावागावात. आता मात्र पांडुरंगच्या पावलांवरती पाय ठेवण्यासाठी गोलंदाजीचा भार, जिम्मेदारी आणि पूर्णपणे आशा अपेक्षा सोपवण्यासाठी गोलंदाज प्रमोट केला गेलाय गणेशपुरी संघाकडनं. तो मयुरेश पाटील याला बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण की जो प्रेशर पांडुरंग याने या फलंदाजांवरती दिला होता, कुडूस संघावरती दिला होता, तो प्रेशर मात्र कॉन्स्टंट ठेवतोय का मयुरेश गोलंदाजी करताना. बघूयात सज्ज झालाय तो विरोधामध्ये कयेश पटेल आणि सौरभ हडकमोल याच्या विरोधामध्ये. सौरभ हडकमोल आपल्या वैयक्तिक पहिला चेंडू खेळताना मयुरेशच्या विरोधात. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच चेंडूला दिशा दिली जाते, नक्कीच एक धाव अंकित केली जाईल आणि नक्कीच पंचांचा इशारा तो बाईकच्या रूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावर आता मात्र धावसंख्या फळकर जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. विचार केला गेला तर अजूनही 43 धावांची पाठलाग करायचा आहे, कारण की 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं आणि प्रथम षटक प्रतिम हाताळलं गेलं, ज्यामध्ये 1 विकेटसुद्धा गमावलं आणि धावसंख्या फक्त खर्च केली ती 1. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना मयुरेश मात्र सज्ज होतो. पहिल्या चेंडूवरती मात्र बाईकच्या रूपामध्ये 1 धाव अंकित केली जाते. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे दाद मागितली जाईल, पण सुरेख डिलिव्हरी केली जाते. नक्कीच म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत जो संघ हार मानत नाही त्या संघाला गणेशपुरी संघ असं म्हटलं जातं आणि त्याचे उत्तर मात्र मैदानात देते जातात. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. नक्कीच पूर्णपणे गोलंदाजांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय, जगडून ठेवलंय. आपल्या गोलंदाजांमध्ये जो प्रेशर असतो तो टाकण्यामध्ये सक्सेसफुल ठरलंय. आता मात्र तो प्रेशर रिलीज करून कुडूस संघाला फलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल कव्हरच्या रिजन मध्ये. नक्कीच एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. रनआउटची संधी क्रिएट होते. तू मे पाहायला मिळाला. दरम्यान गचाळ क्षेत्ररक्षण नक्कीच फंबलिंग झाली आणि त्याच्या जोरावर 3 धावा पळून काढल्या जातात. खराब क्षेत्ररक्षण, जिथे 1 धाव होती तिथे अतिरिक्त 2 एक्स्ट्रा धावा दिल्या जातात आणि या 3 धावांच्या जोरावर आता मात्र धावसंख्या फळकर जाऊन पोहोचेल ती आकडा 5 या आकड्यावरती. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावसंख्या फळकावर लागली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मयूर सज्ज होईल आपल्या गोलंदाजीवरती.
यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर. यस, A1 ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. चर्चा गावागावात एकच वादा अप्सरा दादा. एकच वादा अप्सरा दादा. या 6 धावांच्या जोरावर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 11. पुढचा चेंडू यावेळेस हलक्या गतीने चेंडूला अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. लेग स्लिपच्या रिजनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. एक धाव अंकित केली जाईल. एकाच धावेवर समाधान मानायला लागेल फेकीपर्यंत आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती. यस सर, युवराज सिंग यांची आठवण करून देणारा आकडा 12. या आकड्यावरती धावसंख्या मात्र पोहोचली. बारा. तेहतीस धावांची गरज आहे विजयासाठी अजूनही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस नक्कीच पंचांचा इशारा येईल. अतिरिक्त धावेच्या जोरावर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 32 धावांची गरज आणि चेंडूचा खेळ बाकी आहे तो 13 चेंडू 32 धावा 13 चेंडू. काहीही घडू शकतं, काही बिघडू शकतं. समीकरण अजून सोपं आहे. पारडं मात्र दोन्ही संघांचा समान पाहायला गेलं तर इथून मात्र चांगली फटकेबाजी झाली मॅचमध्ये कमबॅक करता येईल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. नक्कीच पंचांचा नोचा इशारा येईल. अतिरिक्त धाव मिळेल. सोने पे सुहागा मिलेगा. यस, नो हिट नो बॉल आणि फ्री हिट. कहा भी मारो कैसे भी मारो अब विकेट नहीं जाएगी. हा, नो +1 अशा 2 धावा आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी फ्रीट. एक शॉट. ओके, एक शॉट. 1 बाउन्स. ओके. पुढचा चेंडू यावेळेस मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. चेंडूला मात्र खणून काढले. झेलवते की काय बघायचे. फ्रीटचा चेंडू होता. नक्कीच एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानायला लागेल आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. नक्कीच चेंडूंचा खेळ झालाय तो. नक्कीच 12 चेंडूंचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावसंख्या फलकावर लागली. आता मात्र पूर्णपणे विजयाची जर गरज असेल तर नक्कीच पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. जर विचार केला गेला तर 2.4 ची पूर्णांक प्रत्येक चेंडू मागे जमावी लागेल जर विजयश्री खेचून घ्यायची असेल टीम यंगस्टार कुडूस या संघाला. त्यानंतर नेक्स्ट मॅच जय बजरंग शेलार आणि वजीशुरी संघ. कुठे असाल तर टॉससाठी त्वरित याचे वजीशुरी संघाचा कर्णधार आणि शेलार संघाचा कर्णधार. विजयासाठी 12 चेंडू 29 धावा. 2.4 पूर्णांकाची सरासरी प्रत्येक चेंडू मागे जमावे लागेल गणेशपुरी संघाकडनं. गोलंदाज अशोक याला मात्र आता प्रमोट केलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी. कारण की गरज अशोकची मैदानामध्ये खूप जास्त आहे. कारण की 12 चेंडू 29 धावांची गरज असताना संघ
कुडूस संघ सुद्धा अजूनही स्टेबल आहे आणि गणेशपुरी संघ सुद्धा स्टेबल आहे. निर्णायक षटक ठरणार आहे, कारण की या षटकामध्ये जसं आपण 2020ची मॅच बघितली, 20व्या षटकापेक्षा 19वा षटक खूप महत्त्वाचा असतो. त्याच प्रकारे 4थ्या षटकापेक्षा आता हा 3रा षटक आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण की या षटकामध्ये तुम्ही जास्त धावा, कमीत कमी धावा जर दिल्या तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये खूप जास्त प्रेशर हा फलंदाजावरती येईल. आणि त्याचाच नियोजन आयोजन करून रणनीती आखून गोलंदाज सज्ज झालाय अशोक. याला मात्र प्रमुख गोलंदाज म्हटलं जाईल. गणेशपुरी संघाकडनं एक ऑलराऊंडरची भूमिका, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. गणेशपुरी संघाकडनं सातत्याने उत्कृष्ट क्रिकेट खेळत आलाय. बघूयात आता मात्र यंगस्टर कुडूस संघाच्या विरुद्धामध्ये कशा प्रकारचा खेळ करतोय, कशा प्रकारची खेळ दाखवतोय. पुढचा चेंडू अशोक याचा, यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला. नक्कीच पूर्णपणे फलंदाज कयेश पटेल याला मात्र बांधून ठेवणारा हा चेंडू होता. निर्धावच्या रूपामध्ये पंचांचा इशारा येईल. नक्कीच कोणत्या प्रकारची धाव मिळत, सौरभ याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अशोक सज्ज होतोय. 8 त्या 10 पावलांचा रनअप घेऊन सौरभच्या विरोधामध्ये. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू 29 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता, यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. सरळ शॉट मिडॉनच्या रिजन वरनं 6 धावांचा आणि सीमारेषे बाहेर षटकार. नक्कीच विचार केला गेला तर सौरभ सारख्या अष्टपैलू खेळाडूला तुम्ही जर फुलटॉस सारखे चेंडू देत असाल तर नक्कीच ही एक फुलटॉस चेंडू नसून एक त्याला अपॉर्च्युनिटी होती. आणि या अपॉर्च्युनिटीचा, संधीचा फायदा कसा घ्यायचा ते सौरभला परिपक्व माहिती आहे. आणि नक्कीच चेंडूला मात्र भिरकावून दिला. टायमिंग चांगला होता, तेवढीच फटक्यामध्ये ताकद सुद्धा होती. चेंडूला मात्र कन्वर्ट करून दिला 6 धावांसाठी. आणि या 6 धावांच्या जोरावर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. यस, इट इज द मॅक्झिमम. महिमा तुझी सांगू किती आई गाजते नाव तुझा, जगभर गाजते नाव तुझा. भक्त जमतील ग कार्याला आई तुझ्या ग दर्शनाला, माऊली तुझ्या ग भेटीला. आई मी येते ग, येते ग, करले ग मला. आई मी येते ग, येते ग, तुझ्या ग भेटीला. धावसंख्या फलकावर लागली ती 28. आता मात्र विजयासाठी 17 धावांची गरज आहे. म्हटलं होतं मी शेवटच्या षटकापेक्षा जो सेकंड लास्ट षटक, 3रा षटक होता तो खूप इम्पॉर्टंट होता, कारण की या षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा पळून काढाल तेवढं प्रेशर शेवटच्या षटकावरती कमी येईल. आणि त्याचा अनुभव, त्याचा आवाज माझा आता कानावरती पोहोचला तो सौरभ हडकमोल याच्या कानावरती. आणि नक्कीच बॅक टू बॅक 2 फटके मारले गेले अशोकच्या विरोधामध्ये. म्हणजे अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू अशोक कमबॅक करतोय का? यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला मात्र उडवून दिलाय. झेल होते की काय बघायचे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये. यस, अशोक चेंडूला कलेक्ट करतोय. ठोसा दिला जातोय. यस, तू शेर तो मैं सवा शेर, एक तेरी तो एक मेरी दाखवून दिलंय. यस, कम ऑन डीजे. चार चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर लागली ती 28. विजयासाठी अजूनही 8 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो तो कृष्णा. बघूयात काय करतोय. 8 चेंडू 17 धावा, 17 धावा 8 चेंडू. पुन्हा एकदा एक अशुभ आकड्यावरती. यावेळेस प्रतिम चेंडू हाताळला होता. सरळ खोलवर टप्पाचा चेंडू होता. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणि नक्कीच अशोक मात्र आता कमबॅक करतोय. मागच्या 2 चेंडूचा जर विचार केला गेला तर अशोकवरती कुठेतरी प्रहार केला होता तो फलंदाज सौरभ हडकमोलने. नंतर मात्र अशोकने कमबॅक केला जातोय गोलंदाजीवरती. नक्कीच आता मात्र विजयासाठी 7 चेंडू 17 धावा.
यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन सुरेख चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच थर्ड मॅनच्या रिजन मध्ये एकदा अंकित केले ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघूया दुसरी धाव सुद्धा प्रयत्न होते का रनआउटची संधी क्रिएट. यस, पंचांचा हात गगनाकडे. विकेट क्रमांक 3 हादरा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साजिद. नक्कीच सलामीचे फलंदाज मात्र परतले. आता मात्र मिडल ऑर्डर याच्यावर खूप सारी जिम्मेदारी असेल आणि कुडूची मिडल ऑर्डर कशा प्रकारची फलंदाजी करते बघूयात. कारण की विजयासाठी आता मात्र 7 चेंडू 16 धावा, 2 पॉईंट पूर्णांक प्रत्येक चेंडू मागे जर सरासरी विचार केली गेली तर 2.6ची सरासरी आता मात्र येऊन पोहोचले. साजिद फलंदाजी करतोय. खूप सारी जिम्मेदारी आहे आता साजिदच्या खांद्यावरती. कशा प्रकारची फलंदाजी करेल बघूयात. 6 चेंडू विजयासाठी 16 धावा. गोलंदाज सज्ज झालाय ललित. सहा चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. पहिला चेंडू निर्णायक षटक हाताळण्यासाठी ललित. फुलटॉस चेंडू, बहुत बड़ी गलती. इस मुकाम पर ऐसी गलती करोगी तो ललित यही मुकाम होगा. चेंडू सारा भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरण बदलले. 5 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. जो एका जर विचार केला गेला तर मागच्या चेंडूचा 2.6ची पूर्णांक होती ती आता मात्र 2 पॉईंटवर येऊन पोहोचले. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा मात्र कलेक्ट करावे लागतील. 5 चेंडू विजयासाठी 10 धावा. या वेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार केला जातोय. झेल होते की काय बघायची आहे. नक्कीच झेल मात्र ड्रॉप केले. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा पूर्ण केल्यात. ही झेल खूप इम्पॉर्टंट होती. झेलपेक्षा विकेटपेक्षा इम्पॉर्टंट होत्या त्या धावा. नक्कीच जर झेल पकडली असती तर 2 धावा रोखल्या असतं. समीकरण आलं असतं 4 चेंडू आणि 10 धावा. पण आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. दरम्यान शेलार संघाचा प्रतिनिधी कोणी असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. शेलार संघ विनंती असेल कोणी असाल तर टॉस बॉक्ससाठी यायचं आहे. वधुशुरी संघाचा कर्णधार इथे आलाय. शेलार संघ तुमची प्रतीक्षा करतोय. प्लीज. विजयासाठी 4 चेंडू 8 धावा. एक चेंडू निर्णायक राहणार आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र फलंदाजाचं ओझं वाढवेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. चेंडूला मात्र पॉईंटच्या रिजन मध्ये ढकलून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल, अडवला जातो. चेंडूला 1 धाव अंकित केल्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. फेकीपर्यंत 2 धावा पळून काढल्या जातात आणि आता मात्र 2 धावेच्या जोरावर धावसंख्याचं समीकरण बदलून गेले. 3 चेंडू विजयासाठी 6 धाव्यांची गरज. समीकरण शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का? ललित कमबॅक करेल का की फलंदाज साजिद जिस मुकाम पे खड़े हैं वो मुकाम हासिल कर सकते हैं क्या? तीन चेंडू विजयासाठी 6 धावा. साजिद मध्ये ती ताकद आहे एका चेंडू मध्ये मॅच संपवण्याची. पण जर कृष्णामध्ये कृष्णामध्ये ती ताकद आहे एका चेंडू मध्ये मॅच संपवण्याची. पण त्यांच्या समोर तेवढा तुल्यवान गोलंदाज ललित. या सिच्युएशन मधून कसा बाहेर निघायचं ते ललितला मात्र माहिती आहे. यावेळेस बॅट चिकडा घेऊन चेंडू सरळ जाईल. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विकेटचा पतंग. खूप मोठी विकेट.
धन्यवाद टीचर. म्हटलं होतं मी ललितला या सिच्युएशन मधून कसं बाहेर निघायचं, या चक्रव्यूह मधून कसं चक्रव्यूह तोडून बाहेर यायचंय ते ललितला पूर्णपणे माहिती आहे. कारण की अनेकदा या अशा सिच्युएशन मधून ललित बाहेर निघालाय आणि आज मात्र A1 ट्रॉफी मध्ये निघतोय का बघूयात. अजूनही समीकरण मात्र स्पष्ट आहे. एक निर्धाव चेंडू हाताळला गेला, विकेट गेली गेली. आता मात्र फलंदाजांवरती प्रेशर आलाय. 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज अभिलाष नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला जातो. चेंडू ट्रॅव्हल होईल काव कॉर्नरच्या रिजन मध्ये. चेंडूला मात्र अडवलं जात आहे. 1 धाव अंकित केली जाईल. आता मात्र समीकरण बदललंय. 1 चेंडू विजयासाठी 5 धावा म्हणजे या चेंडूवरती चेंडू येस कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग राहणार आहे. 1 चेंडू विजयासाठी 5 धावा म्हणजे कंपल्सरी या चेंडूवरती चेंडूला ट्रॅव्हल करून द्यावं लागेल. या सीमेरेषे बाहेर ती ताकद आहे का? आता मात्र यंगस्टार कुडू संघाकडे ललितच्या विरोधामध्ये जाऊन आता मात्र ललित पूर्णपणे हवी होताना फलंदाजांवरती पूर्णपणे जर विचार केला पहिला 3 चेंडूचा तर ललित थोडासा प्रेशर मध्ये होता. 4थ्या चेंडूवरती ललितने मात्र कमबॅक केलंय आणि 5व्या चेंडूवरती ललितने मात्र आपले प्रश्न साफ दाखवलेत की मैं इस गेम को छोड़ नहीं सकता. 1 चेंडू विजयासाठी 5 धावा. नक्कीच सिली पॉइंट आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय. हा सिली पॉइंट नक्कीच फलंदाजावरती थोडंसं प्रेशर वाढवण्यासाठी लावला जातोय. 1 चेंडू 5 धावा 5 धावा 1 चेंडू. काय घडेल काय बिघडेल बघूयात. अगर मैच को जीतना है तो कुछ कर जाओ ऐसे कि दुनिया बोले करो तो इसके जैसे. ऐसा कुछ करना पड़ेगा इस गेंद पे. साजिद 1 चेंडू 5 धावांसाठी सज्ज होते गोलंदाज. ओहो व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ क्लासिकल डिलिव्हरी. अप्रतिम कौतुक करायला लागेल ललितचं. म्हटलं होतं ललितला या प्रेशर मधून निघायला ललितला माहिती आहे. नक्कीच हार्डलक टीम पुरुष. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावरी. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावरी. पालखी खांद्यावरी मारिली पालखी वज्रेश्वरी चालली. पालखी खांद्यावर मारिली पालखी वज्रेश्वरी चालली. पालखी खांद्यावर मारली पालखी वज्रेश्वरी चालली. पालखी खांद्यावर मारली पालखी वज्रेश्वरी चालली. अरे वाटत पालखी थांबली माझ्या मारुतीच्या मंदिरी. माझ्या मारुतीच्या मंदिरी माझ्या मारुतीच्या मंदिरी. अरे बजरंग बलीचा मानपण करताना गावांची लोक सारी. गावांची लोक सारी माझ्या गावांची लोक सारी. इथून पालखी निघाली पायी माझे वज्राई आईचे दारी. पालखी खांद्यावर मारिली पालखी वज्रेश्वरी चालली.